गवळणीत बरं या. पण कचकच कांद्याला घातली मजा कळत नसती महाराज. त्याला माणूस आहे तेवढ्या पात्रतेचा लागतं. भजन कसंही अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बाणागे. देवाचं नाम कसंही घ्या गोड आहे. जुनी भजनं बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई. लेकरांची सेवा आई असतो पण आमचं राखलंस द्वारकेचा राणा. लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग भेटू कस होऊ उतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. कोवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला. माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा कावरती दशी मातीला आकार विठ्ठला. तू वेडा कुंभार विठ्ठला. तू वेडा कुंभार. पाऊले चालती पाऊले चालती. राहिलेल्या दोन चार. अगं जगाचा मालक संसार सुखाचा करतोय ग. प्रेमाने भजन गायचं. पाऊले चालती दुखी संसाराची. वा दुखी संसाराची. वा पाऊले चालती पाऊले चालती. भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी. वा मला नाही धनी तुम्हीच म्हणा. धनी मलाही दाखवाना. धनी मलाही दाखवाना. चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी. कान वाजवितो बासरी. कानावाजवी बासरी. कानावाजवी बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ गोकुळ फिरून. राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. अग गोकुळ माझं गाव गावात माझं नाव. अग गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव. राधे चल. अग गणेश जयंतीचं कीर्तन मर जरा लवकरच. राधे चल माझ्या गावाला जाऊ सार. राधे चल माझ्या गावाला जाऊ. ऋतुला बाई काटा या आड पाटा. नंदाचा कारटा होता जोडीला होता जोडीला होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून तू कसा गोड बोलून तू कसा गोड बोलून तू. काटा काढीला ग बाई 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 ऋतुला बाई. बस गोडवा थोडाच असतो मला. भजन इतका आनंद कशात नाही रे. डीजे वाल्यांना ह्याचा आनंद कधीच कळणार. नाद फक्त भजनात.
चला आवड लागली ना. सांगडे बांधारे पांढरे भक्तीची नारायण नामाची, नारायण नामाची. काय गोडवा असतो भजना. चला हे कळलं पुण्याची गणना ज्याला कळलं फार आहे त्याचं आयुष्याचं काय आम्ही गुणगान गावा दादा. 36 वर्ष जगाच्या मालकाला नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. किती वर्ष? 36 वर्ष. काय ताकद असतं विठ्ठलाच्या नामात. म्हणून विनंती आहे, नाही काही जमलं हरकत नाही. आम्ही विचारलं ज्ञानोबारायांना, संसारिक माणसं आहे आम्ही, नाही जाता येत आम्हाला सारखं सारखं देवाच्या दारात, नाही जाता येत आम्हाला सारखं सारखं मंदिरात. अदर्श म्हणून संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. काही गोष्टी ठरलेल्या आहेत. 4 बंधनं: कर्म, संसार, जन्म, मृत्यू, वासना. प्रथम आहे कर्म, द्वितीय आहे जन्म मृत्यू, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरेषणम यह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. त्याला बसल्याशिवाय हरिमुखे याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. मग कर्माने जन्म मृत्यूने वासनेने अरे या संसाराने व्यापलेली माणसं आम्ही. देवा कसं जमणार आहे आम्हाला? या मुक्त्या आम्हाला साधता येणार नाही आणि मुक्त्या साधल्याशिवाय तू मिळणार नाही. माऊली म्हणले काही गरज नाही. तेने तो आपल्यातला आहे का? तेने भलताय साधी यल्या साधायच्या नाहीयेत. साधी यल्या भूतकाळ आहे तो साधून झाल्यात. योग याग विधी पायाची उपाधी न लगती सायास जावे सुखे येतो घरा. नारायण असत्य आहे. जिथे आम्हाला सामर्थ्याने योग यागच करता यावा देव मिळतो. माऊली म्हणतात मी सांगतो विश्वास ठेवा. संसारिक माणसं जरी असलात, नाही तपश्चर्या करता आली, नाही योग याग सांभाळता आला, नाही साधना करता आली, हरकत नाही. ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या. अभंग फार किचकट आहे. ज्ञानोबारायांचं सगळ्यात किचकट प्रकरण म्हणजे हरिपाठ. शास्त्रवेदांना कोड्यात पाडणार आहे. माऊलींचा अर्थ असा नाही की भगवंताच्या दारात थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. माऊलींचं वर्णन असं आहे, भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. इतकी ताकद त्या क्षणात आहे. नसेल थांबता आलं तर हरकत. जिथे असाल तिथे हरिमुखे मना. म्हणून आम्ही म्हणलं जगाच्या मालकाचा जन्म आमच्यासाठी आहे, कारण आम्हाला त्याच्याकडे जाता आलं नाही म्हणून त्याने आमच्याकडे सामर्थ्याने आगमन केलं. ती गणेश जयंती. तो आमच्याकडे आला याचं मूर्तिमंत उदाहरण ज्ञानोबारायांचं पहिलं चरण आहे. देवाची द्वारे उभा क्षण भरी, 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 देवाची द्वारे उभा क्षण भरी. मुक्तिचारी साधे येल्या, तेने मुक्तिचारी साधे येल्या, तेने मुक्तिचारी साधे येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, तेने मुक्तिचारी साधिल्या, तेने मुक्तिचारी साधिल्या, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या, तेने मुक्तिचारी साधिल्या. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या, तेने मुक्तिचारी साधिल्या. आम्ही त्याची आठवण काढली द्वारकेचा राणा. आम्ही जगाचा विचार सोडला आणि त्याचा विस्ताराने कौतुक केलं. जगाच्या मालकाने आमच्यावर कृपा केली, पण ही कृपा कधी होते? हरिमुखे आवडीने भावे हरिनाम, तुझी चिंता त्याशी सर्व. अरे अपयश किती वाट्यात यावं, कितीही दुःख पदरात पडावं, लोकांनी किती नावं ठेवावं, अरे जगाने किती पाय खेचावे, फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा. जग जिंकायची ताकद या व्यक्तिमत्वात निर्माण होते. करा ना विचार. अरे 22-23 वर्षाची पोरगी मी,
काही एका पायावर भरून तपश्चर्या केली काय वनात जाऊ? लय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाती मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाती मी ना शरीराचे ताडावे. आणि ले काय म्हणून सांगते माय, एकादश करायची फराळ करून करा, सोमवार करायचंय फराळ करून करा, जीवाला मारू नका. उद्या तुम्हा आजारी पडला, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे, ती आणत्याल दुसरी, तुम्हाला खपन का? दुसरीच आणाय बसलाय महाराज बरं का. पण आपल्याला सोसलं पाहिजे का नाही? आपला जीव सांभाळा, लय नका जीवाला मारीत जाऊ. ना शरीराशी ताडावे, देव आपल्यात आहे आणि आपल्याच देवाला जर उपाशी मारलं, सर्वा गटी राम पाया पडते तुमच्या. देव समजून घ्या, विनंती आहे तुमच्याकडं, नाही नका जीव मारीत जाऊ. मरायला झाले तुम्ही ते उपास करू करू आणि नुसते फुगले, आपण ताकद काढीची नाही तुमच्यात. शरीरच नुसतं वाढलंय, पण 4 पायऱ्या चढल्या की नुसतं हुस करा लागत आहे. काय होणार आहे तुमच्या जन? सामर्थ्याने उभे राहा संसारासाठी. तुम्ही संसार करावा तरी तुमची ताकद जगाच्या मालकापेक्षा जास्त आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, फक्त संसार कौतुकाने करा, सामर्थ्याने करा. काही नाही लागत ग. दत्ताचा जन्म फक्त अनुसयेच्या पातिव्रत्यामुळे, अनुसया मातेनं फक्त पातिव्रत्य सांभाळलंय. पण दत्तात्रयाचा जन्म साक्षात तिच्या पोटी झालाय. जगाचा मालक तिच्या पोटी जन्माला आलाय का तर तिनं सामर्थ्यानं पातिव्रत्य सांभाळलंय. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटलाचा. अहो मग लक्ष्मण तुम्ही मुद्दाम करताय का? तुम्हाला असं वाटतं का तुम्ही नाही बोलले तर माझं काय जाणार आहे? तुमचं कसं झालंय, एक वर्ग एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का रे हसतो? ती म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. हे कळलं, त्यालाच कळलं महाराज. हे तुम्ही सांगा, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, मग कुणाचं गेलं? आणि हसतोय कोण? असलीच गतोय तुमची महाराज बरं का. तुम्हाला असं वाटायला लागलं तुम्ही मला फसवायला लागले, पण निर्मळकर माझं ठरलंय ती ठरलंय. वाटा तुमचा आहे महाराज. तुम्हाला तर त्याचंही पुण्य नाही, याचंही पुण्य नाही महाराज. काहीतरी एक आणि विनंती आहे, पैसा कमवा, अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. आजच्या पिढीला माझी विनंती आहे, गावातल्या पानाच्या टपरीपासून शहराच्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे. जरा हिंदू धर्म जपा. गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. इथं साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे, या विश्वासानं कष्ट केलं पाहिजे. हा, हे मी